नमस्कार, मी डॉक्टर आर व्ही ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MID शिवाई. मला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरमधून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील फिजिक्स अभ्यास मंडळासाठी इंडस्ट्री रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझी निवड झालेली आहे. आज दिनांक 4 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता अभ्यास मंडळाची सभा आहे. मी सभेला उपस्थित राहू शकत नसल्याने अभ्यास मंडळाचे समन्वयक यांच्या परवानगीने या व्हिडिओद्वारे BSc पार्ट 1, BSc पार्ट 3 अँड MSc सेकंड अभ्यासक्रमाबद्दल माझे मत मांडत आहे. आपण सर्व सदस्यांनी त्यावर विचार करावा ही विनंती. सुरुवातीला BSc पार्ट 1 फिजिक्सचा सिलेबस बघूया. त्यामध्ये मी थेरी पार्टचा अभ्यास केला आणि प्रॅक्टिकल्स कुठले ठेवले ते पण बघितले. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे थेरी आणि प्रॅक्टिकल हे रिलेट असले पाहिजे असं आहे. ते मी बघितलं रिलेट आहेत का, तर मला एक आनंद वाटला सिलेबस बघून. सगळं मेजॉरिटी प्रॅक्टिकल आणि थेरी रिलेट आहेत. काही मायनर चेंजेस आहेत मी सांगतो. सेमिस्टर 1 फिजिक्स प्रॅक्टिकल लॅब 1 मध्ये पेज नंबर 9 वर 10 एक्सपेरिमेंटची लिस्ट दिलेली आहे. त्यामध्ये एक्सपेरिमेंट नंबर 2 ते एक्सपेरिमेंट नंबर 9 हे सर्व एक्सपेरिमेंट थेरीला धरून आहे, थेरीला रिलेट झालेले आहेत. चांगलंच आहे ते. परंतु एक्सपेरिमेंट नंबर 1 तिथं की लिस्ट काउंट ऑफ व्हेरियस मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असं म्हटलेलं आहे. आपण प्रॅक्टिकल घेतोय खरं, परंतु त्याच्या संदर्भात कुठं थेरी अशी दिलेली नाही. त्यामुळं तो पहिला एक्सपेरिमेंट जर बदलता आला तर बदलावं असं मला वाटते. त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 10 कलर कोड ऑफ रेजिस्टर्स, मेजरमेंट ऑफ कॅपॅसिटर, आयडेंटिफिकेशन ऑफ देअर व्हॅल्यूज असं म्हटलेलं आहे. आता ह्यामध्ये सुद्धा कलर कोड, कॅपॅसिटरला सुद्धा कोड असतो. रेजिस्टन्स व्हॅल्यू कलर कोडची कोडवरून काढता येतं, तसं कॅपॅसिटरलाही कलर कोड असतो. काही वेळेस कॅपॅसिटरला कोड नंबर असतो, त्या कोड नंबरवरून तिची व्हॅल्यू काढायची असते. परंतु ह्या संदर्भात एक्सपेरिमेंट ठेवलाय खरं, परंतु त्या संदर्भात थेरी नाही. जर प्रॅक्टिकल असंच असं ठेवायचं असेल तर थोडं थेरी पार्ट जर आपल्याला ॲड करता आलं तर ते पाहूया. त्यानंतर पेज नंबर 15 10 एक्सपेरिमेंटची लिस्ट दिलेली आहे. पहिला आणि दुसरा एक्सपेरिमेंट परत तोच रिपीट झालेला आहे. लिस्ट काउंट ऑफ व्हेरियस मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हटलेलं आहे. दुसरा एक्सपेरिमेंट रेजिस्टन्स मेजरमेंट बाय कलर कोड असं म्हटलेलं आहे. नंतर एक्सपेरिमेंट नंबर 3 ते एक्सपेरिमेंट नंबर 8 हे थेरीला करेक्ट रिलेट झालेले आहेत बरोबर. एक्सपेरिमेंट नंबर 9 जो आहे स्टडी ऑफ इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कर्व पोलर ग्राफ, हा जो एक्सपेरिमेंट आहे त्या संदर्भात थेरी कुठं दिसत नाही. ते एक बघावं. हा एक्सपेरिमेंट जर ठेवायचा असेल तर थेरी त्यात ॲड करावी, नाहीतर ह्या एक्सपेरिमेंटच्या ऐवजी दुसरा एक्सपेरिमेंट ठेवा. नंतर 10वा एक्सपेरिमेंट हा आहे थेरी रिलेटेड झालेला आहे, परंतु IV कॅरेक्टरिस्टिक इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स हा एक्सपेरिमेंट 12वीला आहे. त्यामुळं 12वीला तो एक्सपेरिमेंट होत असेल, झालेला असेल, तर हा एक्सपेरिमेंट मला वाटतं दुसरा बदलून वेगळा ठेवा असं मला वाटतं. त्यानंतर पेज नंबर 26 त्यामध्ये 10 एक्सपेरिमेंटची लिस्ट दिलेली आहे. ह्यामध्ये एक्सपेरिमेंट जे आहे सरफेस स्टेशन पासून सुरुवात, एक्सपेरिमेंट नंबर 1 पासून ते 9 नंबर पर्यंत सर्व एक्सपेरिमेंट थेरीला रिलेट झालेले आहेत. फक्त एक्सपेरिमेंट नंबर 10 हा फोटो सेल व्हेरिफिकेशन ऑफ इन्व्हर्स स्क्वेअर लॉ हा जो एक्सपेरिमेंट आहे थेरीला रिलेट होत नाही. त्या संदर्भात हा एक्सपेरिमेंट बदलता आला तर बदलावा किंवा थेरी ॲड करावी. तर FY BScच्या संदर्भात ह्या माझ्या सूचना आहेत. BSc थर्डचा सिलेबस मी बघितला, थेरी बघितलं आणि त्याच्यावरचे प्रॅक्टिकल्स बघितले. परंतु असं लक्षात आलं की जवळजवळ 30% फक्त थेरी आणि प्रॅक्टिकल रिलेट होतात. जे 70% एक्सपेरिमेंट्स थेरी आणि प्रॅक्टिकलचा काहीच संबंध नाही. फॉर एक्झाम्पल ग्रुप 1 BSc थर्डचा ग्रुप 1 मध्ये बघा, सरफेस टेन्शन ऑफ सोप फिल्म पासून चालू होते. म्हणजे एक्सपेरिमेंट नंबर 1 ते एक्सपेरिमेंट नंबर 8 हे एक्सपेरिमेंट आहेत खरे, परंतु ह्याच्या संदर्भात थेरी पार्ट अजिबात नाही. फक्त एक्सपेरिमेंट नंबर 9 मोशन ऑफ द स्प्रिंग आणि रिझोनेटिंग कॉलम हे एक्सपेरिमेंट नंबर 10 हे 2 एक्सपेरिमेंट फक्त थेरीला मॅच होतात.
सेकंड ग्रुपमध्ये एक्सपेरिमेंट नंबर 1, 2, 3, 5, 7 एवढेच एक्सपेरिमेंट फक्त थेरीला रिलेट होतात, बाकीचे एक्सपेरिमेंट थेरीला रिलेट होत नाहीत. त्यानंतर ग्रुप नंबर 3 बघा, ह्यामध्ये 1 ते 10 एक्सपेरिमेंट दिलेत, ऑप्टिक्सवर आहेत सगळे. ऑप्टिक्सचा पार्ट थेरीला अजिबातच BSc थर्डला नाही, परंतु एक्सपेरिमेंट मात्र आपण घेतोय. हे पण बरोबर वाटत नाही. NAP 2020 नुसार हे चुकीचं आहे. थेरी आणि प्रॅक्टिकल हे रिलेट झालं पाहिजे. आणि ग्रुप नंबर 4 मध्ये बघा, एक्सपेरिमेंट नंबर 1, 2, 6, 7, 8 and 10 एवढेच एक्सपेरिमेंट थेरीला रिलेट होतात. आता काही जणांचं मत असेल असं की बाबा हे ऑप्टिक्सचं FY BSc ला विद्यार्थ्यांना झालंय, मग आता काय एक्सपेरिमेंट ठेवायला काय हरकत नाही. परंतु माझ्या मते हे चुकीचं आहे. कुठले पण इंजिनिअरिंग कॉलेजचा सिलेबस जर बघितला, जेवढा थिअरी पार्ट असतो त्या थिअरी कन्सर्न लगेच प्रॅक्टिकल तेवढे असतात आणि हेच योग्य आहे. आणि NAP 2020 नुसार हा जो अभ्यासक्रम आहे प्रॅक्टिकल थिअरीचा, हे योग्य वाटत नाही. त्यामुळे ह्याच्यात तुम्ही बदल करावा. आता ऑप्टिक्सचा एक्सपेरिमेंट तुम्ही ठेवलेत, परंतु ऑप्टिक्सचं चॅप्टर्स तुम्ही ऍड करायला काय हरकत नाही. FY BScचं ऑप्टिक्सचं काढून इकडं TY ला टाकू शकताय. कारण FY BSc ला ऑप्टिक्स चॅप्टर आहे, पण तिथं जास्त ऑप्टिक्सचे एक्सपेरिमेंट घेतलेले नाहीत असं आहे. त्यामुळे तिथले चॅप्टर्स काढून TY ला जर ठेवले तर जास्त संयुक्तिक होईल असं मला वाटतं. त्यानंतर MSc सेकंड फिजिक्सचा सिलेबस बघितला, थेअरी आणि प्रॅक्टिकल्स पण बघितले. मला हा सिलेबस खूपच आवडला. बरेचसे प्रॅक्टिकल्स आणि थेअरी रिलेट झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स फारच उपयुक्त आहे. कारण फिजिक्समध्ये अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स टाकल्यामुळं विद्यार्थ्याचा ओव्हरऑल फायदा होणार आहे. आता इथं DSC 3 आणि 4 असं म्हटलेलं आहे, तिथं प्रॅक्टिकलची लिस्ट दिलेली आहे. ह्या सिलेबसवर पेज नंबर टाकलेला नाही, त्यामुळं पेज नंबर ड्राफ्ट सिलेबसवर टाकण्यात यावा प्रत्येक वेळेस, संदर्भ द्यावा, इजी होतं. त्यानंतर DSE मध्ये बघा, मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर घेतले, ही चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना त्याचा भविष्यात चांगलाच उपयोग होणार आहे. त्यानंतर DSC 8 मध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे एक्सपेरिमेंट्स आहेत. तिथं ऑपरेशन ॲम्प्लिफायर आहे, ट्रान्झिस्टर पॅरामीटर आहेत. परत दुसरं DSC मध्ये ॲक्टिव्ह फिल्टर्स, स्टेबल, मोनोस्टेबल, मल्टीव्हायब्रेटर युजिंग 741 हे छानच आहे. DSC 4 मध्ये व्होल्टेज सोर्सेस, डिमॉर्गन्स थिअरम, DLT असं सिलेबस चांगलाच आहे तो पण. त्यानंतर प्रॅक्टिकल लिस्ट दुसरी 1.1, 1.2 आणि 1.3 ची लिस्ट आहे, मोठी लिस्ट आहे प्रॅक्टिकलची. त्याच्यातून विद्यार्थ्यांना चांगलंच नॉलेज मिळणार आहे. त्यानंतर SCP हे पण इलेक्ट्रॉनिक्सची प्रॅक्टिकलची मोठी लिस्ट आहे. SCP 2.1, 2.2 नंतर 2.1, 2.2 हे चांगलेच एक्सपेरिमेंट आहेत सगळे. ओव्हरऑल थेअरी आणि प्रॅक्टिकल हे मॅच झालेले आहेत. त्यामुळं ओव्हरऑल MSc सेकंडचा सिलेबस चांगला झालेला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी युजफुल आहे.